जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आर्थिक व प्रशासकीय कामकाज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थेरात यांच्या कामकाजाबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्याने विभागीय स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। रुग्णवाहिका चालकांचे प्रलंबित वेतन, कंत्राटदारांची थकीत बिले, विविध देयकांच्या मंजुरीत होणारा विलंब तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये वेळेत निर्णय न घेणे या कारणांमुळे संबंधित अधिकाऱ्यांविषयी नाराजी वाढत असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे अनेक विकासकामे आणि पुरवठादारांच्या व्यवहारांवरही परिणाम झाल्याची चर्चा आहे। काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजादरम्यान अयोग्य वर्तन होत असल्याचा तसेच वारंवार वाद निर्माण होत असल्याची तक्रारी वरिष्ठांकडे केल्याचेही समोर आले आहे। याशिवाय अनेक फायली आणि आर्थिक प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावल्याची भावना विभागातील कर्मचारी आणि संबंधित घटकांमध्ये व्यक्त होत आहे। दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींची वस्तुस्थिती पडताळण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी अहवालानंतर पुढील प्रशासकीय निर्णय घेतले जाणार आहेत। चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. संदुले यांनी सांगितले की जिल्हा लेखा व्यवस्थापकांविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। तसेच जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा डोईफोडे यांनी स्पष्ट केले की चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील निर्णय घेतले जाईल। या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून चौकशीच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।